श्रीराम दीनूना सूक्ष्माकडे त्यांचे आयुष्य निकटची थोडे युक्ती बुद्धी देणे पाडे तयामध्ये हे विश्व अनेक चमत्काराने भरलेलं आहे. सगळी लीला त्या भगवंताची आहे, त्या परमात्म्याची आहे. पण तिकडे सर्वांचे लक्ष जात नाही. किती अगम्य, आश्चर्यजनक कल्पना करू शकते. कल्पनेच्या पलीकडे अकल्पित अशा गोष्टी या जगामध्ये आहेत आणि त्या विधात्याकडून सहजपणे घडलेल्या आहेत. त्याच्याशिवाय जगाचं निर्मिती नाही, जगाचं चलनवलन पण नाही आणि अंतिम जे आकार रूपाने येते, निर्माण होते आहे, जन्माला येते आहे, त्याचा नाश जो ठरलेला आहे तोही त्याच्याशिवाय होणे नाही. उत्पत्ती स्थितीला तिन्ही क्रिया त्याच्याकडूनच घडत आहेत. पण मुद्दाम तो काही कुठेही करायला जात नाही. त्याचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न खूप लोक करतात. कारण लोकांची कल्पना आहे तो देव आहे, ईश्वर आहे आणि त्याच्यामध्ये अफाट शक्ती आहे, अमाप शक्ती आहे आणि सर्व विश्वाचा तो चालक आहे. सर्व विश्वातली धनसंपत्ती, ऐश्वर्य सर्व काही त्याचं आहे. त्याची कृपा झाली तर आपल्याला प्राप्त होईल. त्याची कृपा झाली तर आपलं जीवन सुखाचं होईल, आनंदाचं होईल आणि जे वांछित ते लाभे अशी एक लोकांची कल्पना आहे. जे वांछित ते लाभते त्याबद्दल काही शंका नाही. परंतु त्या परमात्म्याचे स्वरूप किती लोक जाणतात, त्याची ओळखच नाही तर भेटी कशी होणार? नाही पाहिला, नाही देखिला, नाही अनुभवला तर कसं कळणार? जे पाहिले, देखले ते सर्व आकार स्वरूप आहेत. त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अवतीर्ण झालेले देवी देवता, अवतारी संत पुरुष जे सगळे आकार रूपाने प्रकट झाले, पण त्यांचा देह आकार पंचमभूतात्मक, त्रिगुणात्मक म्हणजे अष्टधा प्रकृती स्वरूप, आकार रूप, गुणरूप, त्यामुळे तो नाश पावला. पण ते नाश पाहून सुद्धा त्याचा पुन्हा पुन्हा उद्भव आहे आणि तो उद्भव जे संत ज्ञानी पुरुष आणि देवादिक देवी देवता वगैरे ह्यांच्यामध्येच आहे असं नाही, तो सर्व जीवामध्ये आहे. त्याचा उद्भव सर्व जीवामध्ये आहे. फक्त त्याचा अनुभव सर्व जीवाला नाही आहे. कित्येक जीवांना त्याची कल्पनाही नाही आहे. काही जीवांना त्यांचं सांगोवांगी ज्ञान आहे, कारण तो निर्गुण निराकार आहे. तो असा कोणी शब्दात सांगायला गेला तर कळणार नाही, फक्त माहिती मिळेल पण भेटी नाही, प्रचिती नाही. भेटी तर होणे नाहीच, कारण तो निर्गुण निराकार आहे. अनुभव प्रचिती घेता येते. पण ती प्रचिती घेण्यासाठी प्रचिती ज्याला आहे त्याचाच ज्ञानबोध पाहिजे.
त्याचा सहवास पाहिजे, तेव्हा होणार आहे. पण असे जगामध्ये फार वेळले लोक आहेत, फार कमी आहेत, लाखोमध्ये एखादा. बाकी सगळे पुस्तकी ज्ञान पंडित, आणि ते लोकांना सांगून आपली खोटी कीर्ती नावरूप वाढवत आहेत. माया आहे, मायेमध्ये अनेक खेळ चालतात. तो खिलाडी आहे एकच, त्याला काही करायचं नाही आहे, पण त्याच्याकडून घडते आहे, त्यामुळे तो बदल करत नाही, फेरफार करत नाही. त्याचं एक उदाहरण समासाच्या सुरुवातीलाच रामदास स्वामी उत्तम देतात. समर्थ रामदास स्वामी लिहित आहेत, या जगामध्ये लहान थोर अनेक शरीरे आहेत. किती लहान, अणुरेणू होणी सूक्ष्म असे जीव आहेत. आणि मुंगीसारखे पण जीव आहेत. पशुपक्षी प्राणी, काही जे अजस्त्र प्राणी आहेत, पर्वत आहे, धिप्पाड असे आहेत. 84 लक्ष जीवयोनी आहेत. जलचर आहेत, गुचर आहेत, खेचर आहेत. 9 खंड वसुंधरा, सप्तसागर भरून आहे. आणि पूर्ण ब्रह्मांड, त्याच्यामध्ये अनेक विश्व आहेत. असं सर्व या जीवसृष्टीने भरून आहे. या जीवांचं वैशिष्ट्य असं आहे, काही जणांना फार सूक्ष्म आकार आहे, जो आपण दृष्टीने पाहू पण शकत नाही. काही जणांना आकार आहे, अवयव आहेत, रंगरूप आहे, गुण आहेत. आणि मग त्यांच्या शरीराच्या हालचाली आहेत, त्यांच्याकडून प्रजोत्पादन होते आहे. जगामध्ये पाण्याचा अंश खूप आहे, पण जिथे पाणी व जीवन आहे तिथे जीव आहेत, सगळीकडे भरलेले आहेत. ह्या हवेतल्या जो आद्रांश आहे, जो गारवा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जीव आहेत. काही जीवांना उष्णता आवडते, उष्ण परिसरामध्ये राहणे आवडतात, तिथे त्यांची उत्पत्ती होते. अशी विविधता आहे. पण सर्वांमध्येच एक वैशिष्ट्य असं, या सर्वांचं अंतःकरण एकच आहे. आणि त्या सर्वांमध्ये एकच जीवेश्वर भाव नांदतो आहे. सर्वांमध्ये एकच जीवेश्वर नांदतो आहे. पंचकणाचा पसारा सर्वांमध्ये सारखाच आहे. मुंगी किती छोटी आहे, पण तिच्यामध्ये पण आहे. बुद्धी आहे, ज्ञान आहे. विकास कमी जास्त प्रमाणात असेल. मुंगीला कळते आपलं घर बनवायचं, मुंगीला कळते प्रजोत्पादन करायचं, मुंगीला कळते आपल्या पिलांची काळजी घ्यायची. किती सूक्ष्म. म्हणतात मुंगीला मुताचा पूर. थोड्याशा पाण्यामध्ये तो जीव वाहून जातो, तरी पण जगण्याची त्याची धडपड सगळ्यांसारखीच आहे. आणि त्यांच्यामध्ये पण हालचाल आहे, त्याच्यामध्ये पण हालचाल आहे. आणि कुठला जीव कधी कोणाला कसा उपयोगी पडेल सांगता येत नाही जगामध्ये. म्हणून कुठल्या जीवाला हीन मानायचं नसतं, कारण प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे. गणपतीने आपलं वाहन मूषक ठेवलं, ज्ञानदृष्टिकोन होता त्याच्यामध्ये. भगवंताने प्रत्येकामध्ये असं काहीतरी विशेष पेरलं आहे, देऊन ठेवलं आहे. त्यामुळे प्रत्येक जीव जो आहे तारक, पूरक आणि मारक पण आहे एकमेकाला. कधी आपसात प्रेम आहे, कधी आपसात वैर पण आहे.
येणे जाणे चालू आहे, उत्पत्ती स्थिती लय चालू आहे. प्रत्येकामध्ये तो परमात्मा वावरतो आहे. अंतःकरण पंचक काय सांगितलं तसं. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे. मुंगीला पाय पडला तर चावते ना पटकन, अहंकार आहे. आणि मग पळायचं ही पण बुद्धी आहे. सापाची तीच अवस्था आहे, पाय पडला चावतो, पण तुम्हाला पाहिलं तर पळायचंही काम करतो. बुद्धी आहे, जाणीव भाव आहे. पण ज्ञान म्हणून सर्वांमध्ये सारखं असं म्हणता येत नाही. बुद्धी जाणीवेचा भाग आहे आणि ज्ञान हा शुद्ध जाणीवेचा भाग आहे. जिथे शुद्ध जाणीव आहे तिथे अपपर भाव नाही, फक्त आहे. आणि तो एकच एक शुद्ध चैतन्य परमात्मा स्वरूप ईश्वर देव आत्मा. पण जाणीवेचा विस्तार मनोव्यापार, आणि मनोव्यापार तिथे आसक्ती, आणि विषयासक्ती जिथे आहे ते दुःख आहे, क्लेश आहे. म्हणून मूळ स्वरूप प्रत्येकाने जाणले तर विषयासक्तीतून मुक्त होऊ शकतात. असं म्हणतात विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. विवेक हे एवढ्यासाठी की शाश्वत अशाश्वत, सारसार हे समजण्यासाठी. आत्मानात्म विवेक म्हणून काय आहे तर जगामध्ये एकच एक परमात्मा आहे, जो आत्मा आहे. बाकी जी त्याची शक्ती आहे, काय आहे तोपर्यंत वावरते आहे, काय अनात्मा आहे ती शक्ती पण अनात्मा आहे. चैतन्य येते आणि जाते, पण मूळ परब्रह्मस्वरूप साथ येत नाही, ते आहेच आहे. म्हणून चैतन्य हा त्याचा प्रभाव आहे, आणि तो ते आहे तर ते चैतन्य लोप पावे परत होते, म्हणजे आहेच, त्याला जाण येणे नाही आहे. म्हणून आत्मा कुठे जात येत नाही, शरीर जातात मरतात. ते पंचमहाभूताचा भाग आहे. 3 गुण आहेत म्हणून स्वभाव, वृत्तिभाव, विषय, वासना वेगवेगळे आहेत, आणि मग त्याप्रमाणे त्यांचे आचार विचार वागणे आहे. काया वेगळे आहेत, वाणी वेगळे आहेत, पण चैतन्य अंतःकरण सर्वांचं एकच आहे. समज वेगळी आहे, पण मूळ जे स्वरूप परमात्म्याचं आहे ते सर्वांमध्ये एकच आहे. म्हणून त्याच्याशिवाय रीता ठाव नाही, आणि त्याच्याशिवाय जे जे दिसते भासते आहे जीवरूप आकार रूप, ते त्याचं अस्तित्व त्याच्यामुळे आहे, निर्माण त्याच्यामुळे झालेले आहे, व्यवहारतायत त्याच्यामुळे, नाश पण त्याच्यामुळे आहे. म्हणून त्याला करुणी अकर्ता तो परमात्मा म्हणतात. तो कर्तेपणाचा भाव त्याच्याकडे नाही, त्याच्याकडे सहज होतं. जसं पाणी सांगितलं, पाण्याचा डबका आहे, त्याला जीवाची अंडी तयार होतात सहज, त्यात वेगवेगळे जीव तयार होतात, शेवाळ्या येतात, वनस्पती तयार होतात आपोआप, काही करावं लागत नाही. तसं नाही, मी उदाहरण देतो. बंद खोलीमध्ये एक पावाचा तुकडा ठेवला 8 दिवस, आणि 8 दिवस खोली उघडली तर त्याच्यामध्ये बुरशी येऊन किडे पडलेले असतात. अशी त्याची किमया आहे, पण त्या किड्यामध्ये सुद्धा तो आहे. परमात्मा मूळ स्वरूप जरी त्याचं शुद्ध असले तरी प्रत्येकाच्या काया भले मलिन असतील, घाणीत निर्माण झालेले असतील,
तरी परमात्मा त्याचा काही टच घेत नाही, त्याला काही फरक पडत नाही, कारण तो निर्गुण निराकार आहे. त्याला काया नाही, शरीर नाही, मग त्याला ती मळ घाण काय लागणार आहे? ब्रह्मस्वरूप आहे, विमळ ब्रह्म आहे, ते विमळ ब्रह्मस्वरूप आहे. ते ज्याने जाणलं तो मोक्षाचा धनी झाला. त्याची ज्याला प्रचिती आली तो ज्ञानी झाला, त्याच्यासारखा झाला, तो परब्रह्मस्वरूप झाला. तो त्याला त्या परमात्म्याची सर्व सत्ता प्राप्त होते. पण ही किमया फक्त आत्मरूपी संत सद्गुरूच करू शकतात, आणि ते भक्ती साधन योगी. म्हणून जीवाचं जर 84 लक्ष योनीचा फेरा चुकायला पाहिजे असेल, नरक यातना चुकायला पाहिजे, यमयातना चुकायला पाहिजे असेल, तर वृत्तीभाव, विषयासक्ती गेली पाहिजे, विवेक झाला पाहिजे. मग विषयापासून अनासक्त ते जीवन सुखाचं आहे. विषयापासून अनासक्त आहे तेच वैराग्य आहे. वैराग्य म्हणून दुसरं काही नाही आहे. ते ज्याच्या ठिकाणी आहे तिथे शुद्ध भाव आहे, शुद्ध भाव आहे तिथे त्या परमात्म्याचा अनुभव आहे. कारण मिथ्या जगतातल्या विषयाकडे मन जात नाही. मनाचे उन्मन होऊन ते जे मूळ चैतन्य स्वरूप आहे, जाणीव रूप आहे, शुद्ध जाणीव, त्याच्यामध्ये एकरूप होते. ती परब्रह्मस्वरूप स्थिती सहजपणे कायेत असून देही असून विधेयी म्हणून वावरते. देही असून विधेयी म्हणून वावरते, आणि तो अनुभव आपल्याला घेता येतो. म्हणून जीवनामध्ये भक्ती पाहिजे. मग मुक्ती तर आहेच, पण ज्ञान आहे. ज्ञान आहे आपल्या स्वरूपाचे, तीच ईश्वर भेट आहे, तीच आत्मदर्शन आहे, परमात्म्याचं दर्शन आहे, स्वरूप दर्शन आहे. आणि तीच ज्ञानस्वरूप स्थिती सुखदायक, आनंददायक, सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि ती गुरुकृपेने प्राप्त होते. राजाधिराज सद्गुणा श्री सिद्धरामेश्वर राजाधिराज सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय.